नमस्कार मंडळी, आज आपण तांदळाच्या वाफेवरच्या सालपापड्या बनवतो। एकदम साधी सोपी रेसिपी आहे। एकदम पांढऱ्या शुभ्र चौपट फुलणारी ही पापडी आहे। करायला एकदम सोपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। सालपापड्या बनवण्यासाठी, वाफेवरच्या पापड्या बनवण्यासाठी इथे तांदूळ घेतले। तुम्हाला जेवढे पापड करायचे तेवढे अर्धा 1 किलो घेऊ शकता। आदल्या दिवशी आपल्याला हे स्वच्छ धुवून दिवसभर पाण्यात घालायचे, दिवसभर आणि रात्रभर भिजवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाण्यातून आपल्याला स्वच्छ धुवून काढून घ्यायचे। 4-5 पाण्याने धुवून मग भिजत घालायचे, म्हणजे पापड्या एकदम पांढरशुभ्र होतात। तांदळाला घाण वगैरे असते आणि ती स्वच्छ धुतली की मग पापड्या एकदम पांढरशुभ्र होतात। मी इथे रेशनिंगचा जुना तांदूळ घेतला आहे। पाणी निथळल्यानंतर एका कपड्यावर सुकत घालायचे। कोवळ्या उन्हात तुम्ही घालू शकता, नाहीतर दिवसभर फॅनखाली पण सुकवून घेऊ शकता। बघा, आपले तांदूळ मस्त सुकलेत। गिरणीवरून एकदम बारीक दळून आणायचे। दळल्यानंतर असं पीठ तयार होतं। हे आपल्याला एका चाळण्याने गाळून घ्यायचे। त्यामध्ये बारीक कोंडा वगैरे काही गिरणीतला असू शकतो। आणि आता जेवढे पापड करायचे तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचे। तुम्ही संपूर्ण एकदाच एवढ्या पिठाचे पण करू शकता, पण मी इथे एवढं पातेल्यावरून पीठ घेतले। वजनी म्हणाल तर हे अर्धा किलो पीठ आहे। आता आपण त्याच पातेल्याने पाण्याचं प्रमाण पण सांगणार आहे, म्हणजे मग चुकणार नाही। त्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस घातले। मीठ तुमच्या चवीनुसार करू शकता, पण 1 चमचा मीठ परफेक्ट होतं। आता त्याच पातेल्याने सुरुवातीला 1 पातेलं पाणी घातले। तेवढं घालून आधी थोडं थोडं घालून मिक्स करायचं। कुठेही गुठळी राहू द्यायची नाही पिठाला। आता हे दुसरं पातेलं भरून घेतले। त्यातलं आता जसं लागेल तसं थोडं थोडं टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं। तर बघा, एकदम मला 1.5 पातेलं पाणी लागलेलं आहे एका पातेल्या पिठासाठी, म्हणजे अर्धा किलोसाठी। आणि ह्या प्रमाणामध्ये आपलं बॅटर तयार झालं पाहिजे। आता हे आपल्याला कमीत कमी अर्धा तास झाकून ठेवायचं आहे। आपल्याला बरोबर 1.5 पातेलं पाणी लागलं आहे 1 पातेल्यासाठी। तुम्हाला थोडंसं कमी पण लागू शकतं। पीठ जसे तुम्ही पातेलं भरून घ्याल त्यावर आहे। त्यासाठी लागणार साहित्य अशी एक टोपली पाहिजे, नसेल तर आपण भांड्याची टोपली असते ना प्लॅस्टिकची, ती बी चालेल। असे 2 ताटं पाहिजे आणि लांब सुई पाहिजे, एक कॉटनचा कपडा पाहिजे ताटं पुसण्यासाठी। एवढं साहित्य आपल्याला आधी तयार करून ठेवायचं आहे। नंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवायचे, त्यात लिंबू टाकायचे। ॲल्युमिनियमचं असेल तर स्टीलचं असेल तर काही गरज नाही। आणि पाणी उकळते तोपर्यंत बघा, आपलं पीठ पण अर्धा तास छान भिजलं गेलं आहे। सुरुवातीला जास्त पातळ करायचं नाही, पीठ थोडं घट्ट ठेवायचं। जर वाटलं तुम्हाला जास्त पापड पातळ होत नाही तरच पाणी टाकायचं। सुरुवातीला आधी घट्टच ठेवायचं। ही टीप लक्षात ठेवायची। पातळ झाल्यानंतर मग पापड खूपच पातळ होऊन जातो। असं ताटावर एक पळी घ्यायची। तुम्ही छोटे मोठे पापड करू शकता, मी खूप मोठे केले। तुम्हाला छोटे आवडत असतील तर तुम्ही छोटे छोटे करू शकता। पाणी उकळल्यानंतर त्यावर हे ताट लगेच पालथं घालायचं आहे। साधारण 1-2 मिनटं ठेवायचं आहे, बघू शकता। आणि लगेच आपल्याला हे ताट पाण्यात ठेवायचं आहे। आता हे ताट पाण्यात थंड होतं आहे तोपर्यंत दुसरं ताट बनवून आपण पातेल्यावर ठेवायचं आहे, कारण हे थंड होऊन पापड काढेपर्यंत ते पापड वाफला जातो पातेल्यावरचा। त्याच्यामुळे थांबायची अजिबात गरज कुठेही येत नाही। आधी पाण्यात उलटं ठेवायचं, म्हणजे एकदम पटकन पापड थंड होतो। आणि नंतर सरळ करून थोडं पाणी टाकायचं। आणि बघा, अशी लांब सुई पाहिजे त्यासाठी। आणि सुई पापडामध्ये घुसणार नाही याची पण काळजी घ्यायची, नाही तर पापड तुटू शकतो। बघा, अशा प्रकारे आपण सर्व पापड करून घेऊया। बघू शकता एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे। खालून आपल्या हाताची बोटं पण दिसत आहे, एवढा पातळ झालेला आहे पापड। अशाच प्रकारे सर्व पापड करायचे। आणि पापड झाल्यानंतर हे ताट स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कॉटनचा जो कपडा ना त्याने कोरडं करून घ्यायचं, नाही तर मग पापड पातळ होऊ शकतो। किंवा ताट जर ओलं राहिलं ना पीठ टाकल्यानंतर ते व्यवस्थित पापड होणार नाही। आणि अशी टोपली जर असली ना त्यावर असे टाकायचे। ते पापड करण्यासाठी अशी टोपली महत्त्वाची आहे। ही नसेल तर आपण भाजी धुण्याची जी प्लॅस्टिकची वापरतो ना ती चालेल, किंवा भांडे धुण्यासाठी जी प्लॅस्टिकची डालकी वापरतो ना ती सुद्धा चालेल, पण अशी होला म्हणजे छिद्र असलेली पाटी हवी आहे। त्यानंतर बघा, साडीवर मी इथं उन्हात नेऊन टाकते। तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही फॅनखाली दिवसभर सुकू शकता। नंतर उन्हात नेऊन कडकडे 2-3 दिवस वाळून घ्यायचे। कुठलाही साठवण्याचा पदार्थ 2-3 दिवस वाळूनच मग डब्यात भरायचा, म्हणजे तो 1-2 वर्ष व्यवस्थित टिकतो। इथे ह्या पापडांना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, त्याच्यामुळे ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खराब होत नाही। 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून बघू शकता, मस्त अशा आपल्या पापड्या झाल्या। एकदम पांढऱ्या शुभ्र झाल्या आणि एकदम पातळ झाल्यात। तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, एकदम छान होतात। तर आता मी हेच पापड तुम्हाला तळून दाखवते। तेल तापलं की तेल एकदम खूप जास्त तापवायचं नाही आहे, नाही तर एकदम पापड पातळ असल्यामुळे लाल होऊ शकतो। तर तेलात टाकल्या पटकन दोन्ही साईडने तळून घ्यायचा, नाही तर हा पापड लाल होऊ शकतो, कारण खूप पातळ असतो ना वाफेवरचं, त्यामुळे। तर बघू शकता चौपट हा पापड आपला फुललेला आहे। इतका मस्त आणि खुसखुशीत झाला आहे ना खायला।
तोंडास टाकतात पाणी होते. मस्त अशा आपल्या सालपापड्या तयार झाल्यात. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता एकदम चौपट आपला पापड झाला आहे. खायलासुद्धा एकदम मस्त झाला आहे. तो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.